सकाळ सकाळ माझ्या डोळ्यातून अश्रूंची धारा का वाहू लागली, तर त्याला जबाबदार आहे हा कांदा, जो कोणालाच सुट्टी देत नाही. सगळ्यांनाच रडवतो. त्यांनीच मला रडवलं होतं. आणि एवढा कांदा कापण्याचं कारण म्हणजे सकाळीच माझ्या नवऱ्याच्या 2 फर्माईश होत्या. पहिले तर दुपारच्या जेवणात त्यांना मसूरची डाळ खायची होती, जी कांदा घातल्याशिवाय चांगली होत नाही असं मला वाटतं. आणि नुसती मसूरची डाळ नाही, तर त्यात थोडा ट्विस्ट आहे. त्यांना खायचं होतं डाळ आणि अंड्याची भाजी. खरंच खूप टेस्टी लागते. जे खातात ना नॉनव्हेज, त्यांनी नक्की एकदा ट्राय करून बघा. खूप सिंपल आहे. डाळला जशी फोडणी देतो ना आपण, सेम तसंच करून घ्यायचं आणि एक उकळी आली की लगेच त्यात अंडी फोडून टाकायची. आणि अंडी जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत अजिबात मिक्स वगैरे नाही करायचं. त्यानंतर कुठे होते मी, तर नवऱ्याची दुसरी फर्माईश म्हणजे आज त्यांना सुट्टी होती, तर मला जेवणात वेगळं आणि नाश्त्याला वेगळं असं बनवून दे. आता मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडे नाश्ता वगैरे नाही लागत, जेवणच बनवतात आणि तेच खातात नाश्त्याला. पण नवऱ्याला तर नाही जात तसं, त्याला वेगळं पाहिजे असतं. बायकोची कामे कशी वाढवायची, तर अशी वाढवायची. आता बनवलंय तर एकट्यापुरतं करून चालतंय का? मग सगळ्यांसाठीच बनवायचं. आणि नवऱ्याने आपली कामे वाढवली की आपण पण दिवसभर सुट्टी देत नाही. मग दिवसभर पोरांचं जेवण, त्यानंतर अंघोळ, त्यांचं आवरायचं. एवढंच नाही तर त्यांना झोपी पण त्यांनाच घालायला लावते. तर असा जातो आमचा सुट्टीचा दिवस. जय माता दी.